मायबाप जनता, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व माता भगिनी आणि माझ्या तरुण बांधवांनो, मागच्या जवळपास 7 वर्षापूर्वी आमच्या इस्लाम बाबाच्या गेवराई पायगामधून एक वनवा पेटला आणि तो वनवा होता भ्रष्टाचाराच्या छाताळावर पाय देणारा वनवा। तो आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे आणि या महाराष्ट्रामधल्या पसरलेल्या वनव्याला पुन्हा थोडी हवा देण्याचं काम या जिल्हा परिषद सरकारला करायचंय। त्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज जमलेलो आहे। आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, पण प्रत्येक महाराष्ट्राच्या तरुणाला धडकी भरली आहे की या वडोद बाजारच्या सर्कलचं काय होणार आहे। मायबाप जनता, हे आता तुमच्या हातात आहे, या वडोद बाजारच्या सर्कलचं काय होणार आहे। बरेच जण म्हणतात निवडून आल्यावर काय करणार आहे, सगळेजण आश्वासन देतात, कामं कसे करायचे। मायबाप हो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, निवडून आल्यानंतर या वडोद बाजार सर्कलच्या गावागावातला, वाडी वस्तीतला भ्रष्टाचार नाहीसा करण्याचा संकल्प आम्ही बांधलाय। इथल्या शेतकऱ्याच्या खिशाला जी कात्री मारल्या जाते ती कात्री संपवण्याचं, ते भ्रष्टाचार नष्ट करण्याचं काम आम्ही करणार आहे। पूर्ण गावाचा, पूर्ण वस्तीचा, पूर्ण खेड्यांचा कामाचा यादीचा तपशील तिथं पंचायत समितीला टेबलावर घेऊन बसायचा, जनता दरबार घ्यायचा, प्रत्येक फायली असेल, मग विहिरीची असो, गायीची गोठ्याची असो, रस्त्याचा विषय असो, जनतेसमोर सोक्षमोक्ष करायचा आणि हा परिणाम, हे परिवर्तन, या परिवर्तनाचे साक्षीदार तुम्ही आम्ही होत आहे। आज या पावनभूमीमधून मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही पाडलेली ही ठिणगी पूर्ण महाराष्ट्रभर वनवा म्हणून पेटल्याशिवाय राहणार नाही आणि या मंगेश साबळेचं नाव या महाराष्ट्राच्या राजकारणात छाप पाडल्याशिवाय राहणार नाही। आज तुमच्या आशीर्वाद रूपाने हे या ठिकाणी प्रसिद्ध, या ठिकाणी सिद्ध झालेले आहे आणि म्हणून इथं जमलेल्या तमाम माझ्या नागरिकाला विनंती आहे, आता आपण गावागावात जायचं, आता आपण पावण्याला फोन करायचे, मंगेश साबळेला निवडून आणायचं म्हणून नाही, तर आपल्या शासकीय कामासाठी आपल्याला पैसे मागितले जातात म्हणून, आपल्या शासकीय कामासाठी आपल्याला 4 चक्रा माराव्या लागतात म्हणून। अरे सदा जन्माचा दाखला काढायचा तर 4 चक्रा माराव्या लागतात। सारी विहिरीची फाईल मंजूर करायची 6 महिने वाट पाहावं लागतात। वरून सरकार आपल्याला अनुदान फुकटात देतं, मात्र मध्ये उभे असलेले हे दलाल आपल्याला त्रास देतात। हे संपवण्यासाठी हा मंगेश साबळे उभा राहिलाय। तुम्हाला खोटं सांगत नाही, माझी आजी वारली आहे, काल तेरशाचा कार्यक्रम होता बाबा, मी अजून सुतूक फेडलेलं नाही बाबा। हे सगळं जनतेसाठी चालू आहे, हे काम जनतेसाठी करतोय। असं नाही की निवडून आल्यावर आपल्याला शांत बसायचंय, निवडून आल्यावर आपल्याला ऐशोआरामात बंगल्यात फिरायचंय, निवडून आल्यावर आपल्याला कुठेतरी निघून जायचंय। मला कामं करायचंय, मला कामं करायची आवड आहे, म्हणून या क्षेत्रात पूर्ण ताकदीनिशी आलेलो आहे। आज माझ्या मागे जरी माझे आजोबा नसले, माझे वडील नसले, तर सर्व वडीलधारे माणसं या अनाथ माणसाच्या पाठीमागे तुम्ही उभे राहिले, तुमचा उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही। आणि निवडणूक राजकारण हे अस्तित्वाचं कधीच नसतं, राजकारण हे करावं लागतं आणि साम दाम दंडभेद वापरावे लागतात। मात्र ही निवडणूक वेगळी आहे माझ्या बाबा, या निवडणुकीमध्ये अस्तित्व पडायला लागलंय। 5 थेट उपमुख्यमंत्र्यांपासून या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या महाराष्ट्रामध्ये लोकसभेची उमेदवारी गाजवणारा, लोकसभेची निवडणूक गाजवणारा एक तरुण जिल्हा परिषदेला उभा राहिलाय आणि ते मायबाप जनता, त्या मुलाला आशीर्वाद देण्याचं काम यावेळी तुमचं आहे। जर का आपलं या ठिकाणी या निवडणुकीमध्ये थोडं काही खालीवर झालं तर काळं तोंड माझं होईल। या महाराष्ट्रात तोंड दाखवायला मला जागा राहणार नाही, कुठल्या आमदाराला खासदाराला तोंड वर करून मी बोलू शकत नाही। जर का या मंगेश साबळेला असंच उभं ठेवायचं असेल, जर का या मंगेश साबळेला भ्रष्टाचाराच्या छाताडावर पाय देण्यासाठी असंच उभं ठेवायचं असेल तर आता पेटून उठा। 4 दिवस तुमच्या हातामध्ये, जास्त काही मी मागत नाही। पाहुण्या रावळ्यांना फोन करायचे, पाहुण्या रावळ्यांना सांगायचं की आपला हक्काचा माणूस आहे, आपला कामाचा माणूस आहे आणि एवढ्या वेळी या माणसाला संधी देऊन बघा। अरे सरपंच झालो, एवढे कामं केले,
जिल्हा परिषद सदस्य झालो तर महाराष्ट्रामध्ये कामं आपण करू आणि या सर्कलचं नाव सुवर्ण अक्षराने महाराष्ट्राच्या राजकारणात लिहून टाकू, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि बरीच मंडळी जी घरी बसली आहे, ज्यांना आपल्या कार्यक्रमात येता आलेलं नाही, आता त्यांचं दबाव तंत्र सुरू झालंय. तर एक सीट आपल्याला सुटलं होतं, आपला विजय सुखकर झाला होता. मात्र काही लोकांच्या लक्षात आलं हे पोरगं लहान दिसतं तसं नाहीये, याचे पाय पाळण्यात दिसू राहिले. हे जर का सरपंच असल्यावर एवढ्या बोबा मारतं, ताई जर का निवडून आलं तर हे थांबत नाही, हे वावदाने, हे फुलंब्रीमध्ये थांबणारा दिसत नाही, हे संभाजीनगरमध्ये थांबणारा दिसत नाही, हे महाराष्ट्राच्या तख्तापर्यंत महाराष्ट्राच्या मोठमोठ्या नेत्याला घाम फोडणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून वरून सेटिंग लावली आणि 15 मिनिटं राहिले होते, ताई आपली युती तोडून टाकली. ठीक आहे, युती तोडली, आम्हाला स्वाभिमान आहे, आता स्वाभिमानाने लढू आणि शेतकऱ्याचा पोरगा म्हणून, शेतकऱ्याचा उमेदवार म्हणून, भ्रष्टाचाराचा कर्णकाळ म्हणून या ठिकाणी निवडून येऊ. बऱ्याच घडामोडी या मागच्या 4-2 दिवसात होऊ राहिल्या. आम्ही गेलो, जिथं जिथं पाया पडून आलो आणि सांगितलं, बापूंनी मला सांगितलं की मुंगेश निधीच्या बाबतीत टेन्शन घेऊ नको. मी डायरेक्ट पहिल्या फळीतले माणसं आपल्याकडे, सभापती, तालुका अध्यक्ष हे ते आपल्याकडे कोण नाही, डायरेक्ट आमदार साहेब आहे आणि त्यांच्यावर डायरेक्ट उपमुख्यमंत्री साहेब आहे. निधीची आपल्याला कमी नाही. कोणत्या रस्त्याचा, कोणत्या गावचा शिवरस्ता टाकायचा, कोणत्या गावचे कामं करायचे, अण्णा आमचे कसूर अण्णा इथे येले, माझ्या डोक्यावर त्यानं हात ठेवला. आपला विजय आता नक्की आहे, आपल्याला कोणी अडवू शकत नाही. सगळे बांधव या ठिकाणी आपल्या सोबत आहे, असं समजू नका. राष्ट्रवादीचे, भाजपचे, काँग्रेसचे सगळे आपल्याला अंदरून आशीर्वाद देणार आहे, कारण त्यांना बी माहिती आहे की राजकारणात या पोरासारखा पोरगा पुन्हा भेटणार नाही. हा पोरगा काय करू राहिला, आपल्या लेकराच्या भविष्यासाठी काम करू राहिला. तुमच्यासाठी काम नाही केलं हरकत नाही, पण उद्या तुमच्या लेकरांना लाचार बनवणार नाही, तुमच्या लेकरांना भीक मागायचं काम पडू देणार नाही. अरे स्वाभिमानानं त्यांच्यासाठी शिक्षण व्यवस्था उभी करण, स्वाभिमानानं त्यांच्यासाठी त्यांची आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था उभी करण आणि कोणाच्या पाया पडायचं, कोणाचे 4-2 हजार घेऊन लाचार व्हायचं काम ठेवणार नाही. एवढंच एक मी या ठिकाणी सांगू शकतो. द्यायला माझ्याकडे काही नाही, मी कामाचा माणूस आहे. अर्ध्या रात्री माझ्या घराची कडी वाजून तुम्ही आम्हाला या ठिकाणी उचलू शकतात आणि मी ज्या ताकदीनं उभा आहे त्याच ताकदीनं आमचे रमेश पंडित पवार आणि सविता भगवान कोलते दोन्ही उमेदवार आमच्या बाजूने पूर्ण ताकदीनं उभे. ते तर आजच मी गेले, दोघं आजच मी गेले. आता हे वरची फिल्डिंग लावलं आम्ही जाऊ राहिले, काय समजले बरं का. कालच मला इथं सांगितलं लोकांनी 2 लाख देतो, 2.5 लाख देतो, रस्ता टाकून घ्या, 4 सांगू राहिले. अरे आता कोण तुमचं ऐकणार आहे. 20 वर्ष तुम्ही काही केलं नाही. अरे 3 वर्ष झाले मला सरपंच होऊन, 3 वर्षामध्ये गावचा काया पालट या ठिकाणी आम्ही केला. कुठली सत्ता नव्हती, कुठला आमदार नव्हता, कुठला खासदार नव्हता, कुठला टकुरं घेऊन भीक मागितली, साड्या नेसल्या ताई आणि तिकडे डफडे वाजवले, पण काम मात्र केले. ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या त्या ठिकाणी उभं राहिलो. आणि तुम्हाला असं वाटत असन पक्षात गेला काम करणार नाही, डोक्यातून काढून टाका, बघायला मिळेल. मी शांत बसणाऱ्यातला नाही. शेतकऱ्यावर जर का अन्याय झाला तर या ठिकाणी आवाज उचलणारा मंगेश साबळे तुम्हाला पहिला दिसेल. हे सगळं असताना, अस्तित्वाची निवडणूक ही असताना मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं, जर का आता फुलंब्रीच्या राजकारणातून आपलं पान फाटलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. सगळ्याला विनंती आहे, सगळ्याला तुम्ही भाऊ म्हणून, काका म्हणून, दादा म्हणून, नाना म्हणून, सभापती म्हणून निवडून देत असन, पण तुमचा माणूस म्हणून तुम्हाला आता तुमची लाज वाचवायची आहे. पूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय. जे लोकसभेला जमलं नाही, लोक कधी असो, कलेक्टर असो, सीओ असो, कुठेही तुमचं काम असो, हे सगळं असताना सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात काळजाची गोष्ट म्हणजे तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी मी काम करा. तुम्हाला माहिती आहे हे उद्या निवडून आले तर काय करणार आहे. मागच्या 20 वर्षापासून तुम्ही बघताय, पण तुमच्या लेकरांचं भविष्य मी वारंवार सांगतो, कुठला आमदार, खासदार, मंत्री तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमची पिढी बदलण्याची ताकद ठेवतं आणि ते शिक्षण बदलवण्याची, ते शिक्षणामधून घडवण्याची, ते शिक्षण उभं करण्याची आमची तयारी आहे. आणि म्हणून या जिल्हा परिषदमध्ये येणारे सगळे कामं
तुमच्या गायगोठ्याच्या विहिरी, तुमच्या फायली, तुमचे सगळे रखडलेले काम करण्याची जबाबदारी या ठिकाणी माझी राहील. आणि उमेदवार या दोघं इकडं, ताई या इकडं इकून उभं राहा. हे आपले कोलते टाकळीचे उमेदवार आहे. तळेगाव कोलते टाकळी त्या ठिकाणी नाही ठीक आहे. हे आपले कोलते टाकळीचे उमेदवार आहे आणि आपले जळगावचे उमेदवार आहे. तुम्हाला पूर्ण ताकदीने माझे दोन्ही हात या ठिकाणी मजबूत करायचे. तुम्ही आहे ना माझ्यासोबत? तुम्ही सगळे आहे ना माझ्यासोबत? त्यानं त्या दिवशीच मांड्यात थोपडल्यावर मला काही एवढं लागलं नव्हतं. म्हणलं पडलं काय आणि आलं काय, पण त्या मांड्यात पडल्यावर मला असं वाटलं मला आपण तर दादा पाळले आणि हे तर आपल्याला चॅलेंज देऊ राहिले. काय म्हणलं आता आपल्याला नांदी लागावं लागतं. पण आता मी असा नांदी लागेले एका बी घरात मी सोडलं नाही. सगळ्याच्या घरात जाऊन आलो, पाया पडू आलो. पाळले म्हणजे विनाकारण नाही पाळले भाऊ. आपलं काम आहे, आपण काम करणार आहे. मी आधीच सांगितलं सगळ्या पक्षाची लोक आपल्यासोबत आहे, आपल्याला कोणाला बोलायचं नाही. पण ही तुम्ही देणारी संधी, एक धनुष्यबाणाचं बटन खालचं, एक धनुष्यबाणाचं बटन इकडचं मला करून देईन, पण तुमचे काम करून देईन. पण मला लंगडा करू नका. याला माझ्यासोबत ठेवा. हे दोन्ही फक्कड माणसे हे मला कधीच मागं येऊ देणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा या औरंगाबाद बाजार सर्कलच्या जनतेला तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की तुमच्या लेकरांचं भविष्य घडवायचं असेल तर या मंगेश साबळेला, या रमेश पवारला, या सविता भगवान कोलतेला एक संधी द्या. मायबापो या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. एवढंच एक सांगतो. आता सगळ्यांनी आपण घोषणा देऊ, नारळ फोडू आणि सगळ्यांनी बाईक रॅली घेऊन आपण आता निधोरेला नारळ फोडायचे. आणि तळेगावला भुमरे साहेब यायला लागले, त्यांचे भाषण संपले. इकडे बोलवल्यापेक्षा आता आपण त्याला तळेगावला बोलवू. ठीक आहे ना? आजची दिवस वेळ काढा भाऊ. मी 5 वर्ष काढणार आहे आणि मला माहितीये तुम्ही बी मला चैत बसू देणार नाही. तुम्ही मला लय बोलत होता मिठू चाल आता आमच्या गावात हे कर ते कर. मी करणारच आहे, पण मला 2-4 दिवस काढा. 2-4 दिवस वेळ द्या. मला तिकडे भिव दाखवायला भरते. ते म्हणते हे आला ते आला, इथं जमणार नाही, इथं घुसणार नाही. तिकडं तुम्ही कशी फिल्डिंग लावायची लावा. तुम्ही जर एवढे लोक माझ्यासंग राहिले, आपल्याला कोणीच पाडू शकत नाही. आपला विजय नक्कीच आहे. आणि या फुलंब्री तालुक्यामध्ये या सगळ्या नेत्यांनी मला अनाथ केलं. मला छत्रछाया भेटली होती. देवाच्या रूपाने एक संधी चालून आली होती काम करण्याची, माझं नेतृत्व बघण्याची, माझं कार्य बघण्याची संधी मिळाली होती. पण यांना ते सहन झालं नाही. गरीबाचा पोरगा शेतकऱ्याचा पोराला कधीच मोठा होऊ देणार नाही. यांचेच पोरं, यांचेच पुतणे, यांचेच भाऊ. पण तुम्ही उभा केलेला हा मंगेश साबळे वाकणाऱ्यातला नाही आहे. आणि मला शेवटपर्यंत तुमच्यासाठी काम करायचंय. सेवा काय, कशासाठी चाललंय हे सगळं? बदल कसा होतो? छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याला एकत्र केलं. अरे अशीच तिरगी पडली, वनवा पेटला आणि स्वराज्य या महाराष्ट्रात तयार झालं. मायबापो, माझ्या गावकऱ्यांना विचारा, जरी मी कोणाला पटत नसेल तरी त्याला विचारा, त्यानं कोणाकोण 500 रुपये तरी घेतले का म्हणा. 3 वर्षामध्ये 1 रुपया घेतला नाही. आणि ते प्रचार काय करू, ते ब्लॅकमेलर आहे म्हणे, तो पैसा घेतो म्हणे. अरे कोणत्या शेतकऱ्याकडून मी पैसा घेतला सांगा तुम्ही. आणि शेतकऱ्यासाठी कधी मी उभा राहिलो सांगा. नाही, कधी मी बघितलं नाही हा भाजपचा आहे, कधी बघितलं नाही काँग्रेसचा आहे, कधी बघितलं नाही कुठल्या पक्षाचा आहे. आला माझ्याकडे बाबा, जेरोक बाबा आला माझ्याकडे फोन लावतो आणि काम करून देतो बाबा. तर त्याचा फोन लावला का त्या दुसऱ्याला वाटतं मंगेश साबळेचं काम करून दिलं, तर दुसऱ्या दिवशी तो बी येऊन बसतो बाबा. आता दोघांचे फोन लावणं पडत्या. अधिकारी म्हणतो नेमकं कोणाचं करू. तसं त्या पुंजाराम बापूला राग आला. शेतकरी माझ्याकडे 10-12 जण आले आणि खंब्याचं काम करून द्या. आणि ते बापूला काहीतरी ते टेंडर गेलं होतं, त्यांना शब्द समोरच्याला द्यायला होता. इकडून काम करून दिलं. बापूला राग आला, बापूच्या पाया पडलं, माफी मागितली. आपले जे सन्माननीय किशोर नाना आहे त्यांच्या बी माफी मागण्याचा प्रयत्न चालू आहे. मी काय काय त्याला बोललो असं मला माहित नव्हतं बाबा, नवीन होतं मी. मला वाटलं काही बी चालतं राजकारणात. पण मग आता किती अवघड जाऊ राहिलं, मला कळू राहिलं. माझ्या गोट्या गेले बाबा कपाळात. आता काय सांगू तुम्हाला, पळू 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 परेशान आहे मी. आणि सॉरी मागे घेतो मी. आणि काय सांगावं आता, एवढे गुन्हे एवढे कामं तरी देखील एवढं वाकावं लागतोय. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून इथल्या सन्माननीय सभापती देग साहेबांना देखील विनंती करतो, नाना माझं चुकलं असेल नाना, पदरात घ्या, मी लेकरू आहे, त्याच्यानंतर चुका करणार नाही. आपल्या माणसाला नाना आपणच सांभाळून घ्यायचं असतं. मला पदरात घ्या, मी तुम्हाला सोबत घेईन नाना. आपण सगळे सोबत काम करू. नानाला बी सगळे विनंती करा आणि या विजय सगळे एकत्र साजरा करू. जय जवान, जय महाराष्ट्र.
आता सगळ्यांनी जोरात घोषणा द्यायच्या आणि नारळ करायला निघलं आता तळेगावलाच बोलवता यायला. हो का? हो